ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कल्पना खूपच अपसेट असते. ती सायलीला सांगते की मी उगाचच असं म्हणले की आपण केस हरलो. ती गोष्ट अर्जुनच्या मनाला खूप लागली आहे. त्यावरती सायली सांगते की नाही आई, अर्जुन सर हरणाऱ्यातले अजिबात नाहीत. थोड्या वेळाने बघा ते लगेचच उठून कामालाही लागतील. कल्पना सायलीला सांगते की परंतु अर्जुनशी आपल्याला बोलायला तर हवं आहे ना. तेव्हा सायली समजूत घालते, सांगते की मी त्यांच्याशी बोलून येते, मी आलेच. आणि सायली रूमकडे येते. सायली दरवाजा ठोठावते परंतु अर्जुन काहीच रिस्पॉन्स देत नसतो. तेव्हा सायली सांगते की ठीक आहे, तुम्हाला काही न खाता पिता तिथे बसायचं आहे ना, मग मीही आता बाहेर अशीच बसेन न काही खाता पिता. तेव्हा आता सायलीचा तीर बरोबर निशाण्याला लागलेला असतो. अर्जुन पटकन दरवाजा उघडतो. अर्जुन खूपच वाईट मनस्थितीतून जात असतो. तेव्हा सायली सांगते की सर, तुम्ही असं त्रागा करून काय होणार आहे. अर्जुन सायलीपासून दूर जातो. तेव्हा सायली सांगते की तुमची अस्वस्थता मला कळते आहे सर. मला माहिती आहे की तुम्हाला मनापासून वाटत होतं तो महिपत चिकरे जेलमधून सुटायला नको आहे. सायली सांगते की हे सगळं काही विसरून आता आपण पुढे जायला हवं आहे. त्यावरती अर्जुन सांगतो की परंतु माझं लायसन्स कॅन्सल झालं तर आपण कसे पुढे जाणार आहोत मिसेस सायली. तेव्हा सायली घाबरते. अर्जुनला विचारते म्हणजे वकील पत्र तुमचं नाकारलं जाऊ शकतं का. अर्जुनची चिडचिड खूपच वाढलेली असते. तेव्हा अर्जुन सांगतो की साक्षी चिकरेने जेवढे काही खोटाडेपणा पत्रकारांसमोर सांगितलं आहे ना, तर ते सगळं काही आता मी सिद्ध नाही करू शकलो ना, तर माझं लायसन्स तर कॅन्सल होईल आणि त्यानंतर मी मधुभाऊंची केसही नाही लढू शकणार आणि तुम्हा मला त्यातून सोडून जाल. तेव्हा आता सायली सांगते सर, मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही आहे, नाही जाणार आहे मी सोडून. तेव्हा सायली अर्जुनला नकळतपणे त्याच्या हातात घेते. त्यानंतर दोघे आता भानावरती येतात. सायली अर्जुनला सांगते की मी आलेच जरा आणि सायली तेथून जाते. तर इकडे आता रविराज सुद्धा खूप अस्वस्थ असतात. इतक्यात प्रिया नागराज तिथे येतात. प्रिया विचारते की कोर्टमध्ये काही झालं आहे का, म्हणजे तुम्हाला त्रास होईल असं कोणती गोष्ट घडली आहे का. त्यावरती रविराज सांगतात की असत्याचा विजय व्हायला लागला की माणसाला त्रास होतोच. तेव्हा आता नागराज विचारतो की म्हणजे दादा. तेव्हा रविराज सांगतात महिपत जेलमधून सुटला. प्रिया नागराजला आता सगळं काही माहिती असतं, परंतु स्वतःला सगळं माहिती आहे हे लपवून मुद्दाम ते रविराजांना डिवचत असतात. दोघे आता उगाचच घाबरण्याचं नाटक करतात. प्रिया विचारते की काय, परंतु महिपत चिकरेला तर जेल झाली होती ना, हे सगळं काही कसं घडलं. त्यावरती रविराज सांगतात की तेच सगळे काही पुरावे महिपतच्या वकिलाने कोर्टात हजर केले आणि त्यामुळे तो सुटला. रविराज सांगतात की ठीक आहे, परंतु साक्षी महिपतसारखी माणसं सतत जिंकू नाही ना शकत. त्यावरती आता नागराज प्रियाला रविराजांना बोलायला भाग पाडतो. प्रिया म्हणते की हो बाबा, सगळं काही ठीक आहे. अर्जुन परत त्या महिपत चिकरेला जेलमध्ये पाठवेल. प्रिया नागराजला खरं तर साक्षीच्या विरोधात रविराज अर्जुनला कोणता पुरावा भेटला आहे का हे शोधून काढायचं असतं. त्यामुळे ते दोघे आता डिवचत रविराजांना विचारत असतात खूप सारे प्रश्न खोदून. प्रिया आता विचारते की परंतु अर्जुन आता साक्षीला जेलमध्ये कसं काय पाठवणार, म्हणजे अर्जुनच्या हाती कुठले पुरावे लागायला हवे आहेत ना, त्याच्याकडे कुठले पुरावे आहेत का बाबा. रविराज काही बोलणार इतक्यात रविराजांना फोन येतो. बार काउन्सिलच्या मेंबरमधून एकाचा फोन आल्याने रविराज आता तेथून उठून निघून जातात. तर आता प्रिया सांगते की काय यार, हा किल्लेदार आता आपल्याला सांगणार होता ना पुरावा कुठला भेटला आहे, हा परिंदा कोण मध्येच फडफडत आला. त्यावरती नागराज मुद्दाम आता प्रियाला सांगतो हां, आणि तसंही तू साक्षीला सांगितलं होतं ना की रविराज किल्लेदाराकडून म्हणजे दादाकडून तुला सहज आणि सोप्या पद्धतीने पुरावे काढता येतात. तर पुढे नागराज सांगतो की आणि साक्षीला काय सांगत होते की मी जरा एवढूसा चेहरा केला तर माझ्या चेहऱ्यावरती आता माझा बाबा विरघळतो. हा तुझा विरघळलेला बाबा, जरा काहीतरी टॅलेंट दाखव आणि पुरावे काढ लवकर. प्रिया आता खूपच वैतागलेली असते. तर इकडे अर्जुन खूप अस्वस्थ असतो. इतक्यात सायलीने त्याच्यासाठी कॉफी आणलेली असते. तेव्हा सायली अर्जुनला कॉफी देते आणि सांगते की सर हसा ना, स्माईल करा ना, परंतु अर्जुन काही हसतच नसतो. त्यावरती सायली आता एक ट्रिक यूज करते. सायली मुद्दाम आता अर्जुनसमोर सांगते की हा एक चिडका बिबाना कसा रुसून बसला आहे. त्यावरती आता अर्जुन हसायला लागतो. अर्जुन खुश झाल्याने सायली सुद्धा खूप खुश होते. अर्जुन कॉफी पिणार इतक्यात आता सायली अर्जुनच्या हातून कॉफीचा मग घेते आणि त्यानंतर स्वतःचा चहा आणि कॉफी एकत्र करते आणि त्यानंतर अर्जुनला सांगते की मारामारी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हेच प्यायचा ना सर. त्यावरती अर्जुन होकार देतो. सायली अर्जुनला सांगते की तुम्हाला आठवतंय का सर, मी तुम्हाला मागेच म्हणाले होते की मी तुमचा असा मित्र आहे की तुम्ही माझ्याशी कोणतीही गोष्ट अगदी शेअर करू शकता. आपली ही मैत्री चिरंतन राहो. त्यावरती अर्जुनला आता तो चिरंतन शब्द हा बोलायलाच येत नसतो. त्यावरती सायली हसते आणि सांगते की चिरंतन म्हणजे खूप काळ राहो. तर त्यानंतर दोघे आता चेअर्स करतात आणि दोघेही कॉफी पितात. अर्जुन आता मनामध्ये सायलीचा विचार करतो. तो सांगतो की हे चहा आणि कॉफी किती वेगळे असतात ना सर, परंतु हे दोघे आता एकत्र आल्यानंतर कमाल कॉम्बिनेशन होतं. आता हे चहा आणि कॉफी म्हणजे आपण आहोत. थोडेसे वेअर्ड परंतु एकदम युनिक. तर इकडे आता महिपतीने पवार वकिलाला बोलावून घेतलेलं असतं. त्यावरती वकील आता खूप घाबरलेला असतो. तो विचारतो की काय झालं सर, तुम्ही मला इतकं अर्जंट का बोलावलं. तेव्हा आता महिपती सांगतो की काय आहे पवार वकील,
तुम्ही मला जेलातनं बाहेर काढलं आणि त्यासाठी मी तर तुमच्या पायाचं तीर्थच प्यायला पाहिजे, परंतु सध्या हे घ्या. आणि महिपती आता त्यांच्या हाती दारूचा ग्लास टेकतो. तेव्हा आता विचारतो की आता पुढे काय करायचं ठरवलं आहे. तेव्हा पवार सांगतात की आता काय, अर्जुनचं लायसन्स रद्द होईल याची वाट बघायची. तेव्हा डायरेक्ट आता महिपती पवार वकिलाची कॉलर पकडतो आणि त्याला सांगतो की हा महिपती शिक्रे कोणत्याही गोष्टीची वाट बघत नाही. हा महिपती शिक्रे जर त्याला जे काही हवं असेल ना ते मिळवतो, परत माझ्यासमोर असली भाषा वापरायची नाही. तर त्यानंतर तो पवार वकिलाला सांगतो की कसं आहे ना, लोखंड गरम आहे ना तोपर्यंत त्याच्यावरती हातोडा मारून घे, कसा मारायचा तो मी सांगतो. तर महिपत आता पवार वकिलाला पुढची स्ट्रॅटर्जी सांगतो. तो म्हणतो की आता जसं मला जेलमधून बाहेर काढलं तसंच आता ती आश्रम केसची नोटीस अर्जुनला पाठव आणि ती केस त्यामध्ये काय सांगायचं की अर्जुन सुभेदारांनी जसं मला जेलात पाठवण्यासाठी खोटे पुरावे रचले होते तसंच आश्रमात आता त्या केसमध्ये साक्षीला अडकवण्यासाठी त्याने खोटे पुरावे रचले होते. मला ना हा विषय आता संपायला पाहिजे, फुल अँड फायनल. दुसऱ्या दिवशी आता बार काउन्सिलसमोर अर्जुन आणि चैतन्य हजर झालेले असतात. तर तिथे आता जोशी वकील असतो ज्याला कुत्र्यासारखे अर्जुनने मारलेले असतं. तेव्हा आता चैतन्य सांगतो की झालं, आता हा सगळा राग इथे काढेल. तर बार काउन्सिलचे मेंबर त्यामध्ये जोशी अर्जुन चैतन्याला सांगतो की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी तुमच्यावरती साक्षी शिक्रे यांनी आरोप केले आहेत की तुम्ही कोर्टामध्ये खोटे पुरावे रचले गेले आणि चैतन्य गडकरी यांनी त्या बिचाऱ्या साक्षीसोबत प्रेमाचं नाटक केलं, खोटा साखरपुडाही केला आणि त्यानंतर संधीचा फायदा घेऊन तिच्या मोबाईलमध्येच पुरावे उभे केले. त्यावरती चिडलेला अर्जुन तिथे सांगतो की हे सगळं काही खोटं आहे. अर्जुन सांगतो की महिपती शिक्रेच्या विरोधात जो पुरावा होता तो खरा होता आणि म्हणूनच आम्ही कोर्टात सादर केला. तर पॅनलवरचा आता दुसरा वकील चैतन्याला प्रश्न विचारतो, चैतन्य गडकरी आणि तुम्ही प्रेमाचं नाटक केलं, हेही खरं आहे की खोटं आहे. त्यावरती चैतन्य उत्तर देतो की नाही, हे सगळं काही खोटं आहे. हो, मी हे स्वीकारतो की माझं साक्षीवरती मनापासून प्रेम होतं, परंतु साक्षी शिक्रेचा खरा चेहरा जेव्हा मला समजला तेव्हा मी तिच्याशी असलेले सगळे संबंध तोडले. मी सावध झालो. मी एवढंच सांगतो की मी साक्षी शिक्रेपासून सावध झालो आणि माझं तिच्यावर आता प्रेम नाही आहे, ही गोष्ट फक्त तिला सांगितले नाही आहे. अर्जुन सांगतो की चैतन्याने मनापासून प्रेम केलं, परंतु साक्षी जेव्हापासून चैतन्याला भेटली होती तेव्हापासून फक्त खोटंच बोलत आले आहे. त्यावरती जोशी वकील प्रश्न विचारतात की मग साखरपुड्याचं काय. चैतन्य गडकरी, तुम्ही त्या साक्षीवरती प्रेम करत नव्हतात आणि तरीही तिच्यासोबत साखरपुडा का केलात. त्यावरती चैतन्य उत्तर देतो की हो, कारण मला साक्षी शिक्रेच्या विरोधात वात्सल्य आश्रम मर्डर केसचे पुरावे मिळवायचे होते. त्यावरती अर्जुन उत्तर देतो की खरे पुरावे ॲडव्होकेट जोशी, आम्ही कोणतेही प्लॅन केले नाही आणि कायद्याने एखादा वकील पुरावे शोधण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरू शकतो. या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही कोणालाही हर्ट नाही केलंय. त्यावरती जोशी वकील मुद्दाम सांगतात की हर्ट काय फक्त शरीरच होतं का, मनही होतं. जोशी वकील आता तिथे अर्जुनवरचा रागच काढत असतो. तो चैतन्याला विचारतो की चैतन्य गडकरी, तुम्ही साक्षीच्या घरात राहत होतात, तिच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं, तिच्या वडिलांकडून जावयाचा मान मिळवलात, हे सगळं काही आता खोटं आहे का. इतक्यात आता अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो. अर्जुन विचार करतो की जावई म्हणजे ही तर इंटरनॅशनल गोष्ट आहे, ही अजून बाहेर कोणालाही समजली नव्हती. ही सगळी काय आमच्यात होती. म्हणजे हा जोशी वकील महिपत शिक्रेचा माणूस आहे आणि म्हणूनच कोर्टाच्या बाहेर मुद्दाम माझ्यासोबत पंगे घेत होता. अर्जुन सांगतो की महिपत शिक्रेच्या विरोधात आम्ही कोर्टात जे काही पुरावे सादर केले होते ते खरे होते आणि याचे टेक्निकल रिपोर्ट आम्ही तुम्हाला देऊ शकतो, कारण साक्षी खूप घाबरलेली होती. तेव्हा चैतन्य सांगतो की हो, साक्षी घाबरली होती. तिला वाटलं की आता ती या सगळ्या प्रकारामध्ये अडकली आहे आणि म्हणूनच ती मीडियाकडे गेली आणि आमच्यावरती असले घाणेरडे आरोप केले. त्यावरती जोशी आता उलटच बोलायला लागलेला असतो. तो सांगतो की हो, मग तुम्ही हे मीडियाकडे जायला हवं होतं ना. मेंबरमधला दुसरा वकील आता तिथे सांगतो, ॲडव्होकेट जोशी, आपण यांची बाजू ऐकून घेण्यासाठी बसलो आहोत. प्रश्न काही फक्त आता त्या व्हिडिओचा नव्हता. जोशी सांगतो की चैतन्य गडकरी, साक्षीचा फोन अनलॉक होता आणि कशावरून आता तुम्ही खोटे पुरावे रचले नाहीत आणि कशावरून तुम्ही ते सगळं काही खरंच सिद्ध करून दाखवलं आहे. मेंबरमधला दुसरा वकील सांगतो की आता चैतन्य गडकरी आणि अर्जुन सुभेदार, तुम्हा दोघांनाही आता साक्षी शिक्रेने जे काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्यावरती आरोप लावले आहेत ते खोटे आहेत, हे तुम्हाला आमच्यासमोर सिद्ध करावून दाखवावं लागेल. त्यावरती जोशी सांगतात की हो, आणि जर तुम्ही आता ते पुरावे सिद्ध करून नाही दाखवू शकलात तर आपोआप हे सिद्ध होऊन जाईल की साक्षीने तुमच्यावरती लावलेले आरोप खरे आहेत आणि आम्हाला या सगळ्यांवरती कठोरातली कठोर कारवाई करावी लागेल तुमच्यावरती. चिडलेला अर्जुन आता तिथे जोशीला सांगतो की मला तर असं वाटतंय की तुमचा निर्णय तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहे. अर्जुन खूप चिडलेला असतो. तेव्हा रविराज त्याला शांत बसायला सांगतो. रविराज आता सांगतात की आपण सगळेच जण यशस्वी वकील आहोत आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं एक वेगळंच लौकिक आहे, कारण ते आत्तापर्यंत एकही केस हरलेले नाही आहेत
आणि ॲडव्होकेट चैतन्य गडकरी यांनीही माझ्याकडेच वकिली सुरू केली होती ना, हे माझे असिस्टंट होते. दोघेही माझेच ज्युनियर आहेत आणि यांच्यावर आतापर्यंत यांच्या वकिलीवर एकही डाग लागलेला नाही. रविराज आता अर्जुन आणि चैतन्यवरती ठाम विश्वास दाखवतो आणि मेंबरला सांगतो की मला त्यांच्यावरती खूप विश्वास आहे, कारण माझे ज्युनियर त्यांचा जीव जरी गेला ना तरीसुद्धा खोटे पुरावे कोर्टात सिद्ध नाही करणार. रविराज आता पॅनलमधल्या सगळ्या मेंबरना सांगतात की माझी फक्त आता तुम्हाला एवढीच विनंती आहे की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी यांच्यावरती आरोप लावण्याआधी ना त्यांचा सगळं काही पास्ट बघूनच तुम्ही तुमचा हवा तो निर्णय घ्यावा. तेव्हा आता अर्जुन खूप खुश होतो आणि रविराजांकडे पाहतो. तर इकडे घरामध्ये आता सायलीसुद्धा खूप अस्वस्थ असते. ती कामात तरी असते, परंतु तिचं लक्ष काय सतत मोबाईलकडे असतं, कारण कधी एकदा अर्जुनचा फोन किंवा मेसेज येते याची ती वाट पाहत असते. इतक्यात कल्पना येते. कल्पना सुद्धा खूपच अस्वस्थ असते. तेव्हा कल्पना सायलीला सांगते की अगं सायली, तुला अर्जुन किंवा चैतन्याचा काही मेसेज वगैरे आला आहे का? बघ ना गं, अगं तू जेव्हापासून गेला आहे तेव्हापासून त्याचा काहीच फोन वगैरे नाही आला आहे. त्या बार काउन्सिलच्या मीटिंगमध्ये नक्की काय झालं असेल गं? मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. सायली कल्पनाची समजूत घालते. ती म्हणते की आई, तुम्ही का टेन्शन घेताय? आणि जगात आपली बाजू ते सत्याची आहे ना. त्यावरती कल्पना सांगते की सायली, जर का झालं असतं ना तर जगात सगळं काही असं सत्याचीच बाजू घेऊन सत्याचाच विजय झाला असता. तर तिकडे आता रविराज, अर्जुन, चैतन्य तिघेही खूपच टेन्शनमध्ये असतात. नक्की आता बार काउन्सिलचे मेंबर काय निर्णय घेतात याचाच ते विचार करतात. चैतन्य तिथे खूप चिडलेला असतो. तो सांगतो की हा जोशी वकील मुद्दाम सगळं काही बोलत होता, जणू काही सगळं काही त्याला माहितीच आहे. इतक्यात आता एक वकील रविराज किल्लेदाराला हाक मारतो. तेव्हा रविराज जातात. तर तो वकील सांगतो की काय आहे ना की आमचा निर्णय आता तुम्हाला उद्या कळवण्यात येईल, अजून काही आमचा निर्णय झालेला नाही. तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुन आता तिथे सांगतो की म्हणजे आता उद्यापर्यंत आपण वाट बघायची. तेव्हा चैतन्य सांगतो की उद्यापर्यंत आता आपल्या डोक्यावरती टांगती तलवार असणार आहे. तर अर्जुन सांगतो की त्या जोशीने ना आपली बाजू नीट ऐकूनच घेतली नाही. तिथे आता चैतन्य स्वतःलाच दोषी समजतो. तर अर्जुन आता चैतन्यावरतीच ओरडतो. अर्जुन खूपच टेन्शनमध्ये असतो आणि चैतन्य आता त्यातून चुकीचे स्वतःवरती सगळे आरोप घेत असतो. तेव्हा अर्जुन सांगतो की चैतन्य, तुझी चूक नाही आहे या प्रकरणामध्ये, तुला किती वेळा सांगायचं आहे. इतक्या चैतन्याला फोन येतो. तर इकडे आता कल्पना खूपच अस्वस्थ असते. दिव्याईकडे आता कल्पना प्रार्थना करते. ती सांगते की अगं देव्याई, हे काय चाललं आहे? चोर सोडून संन्यासाला का फाशी मिळते? तेव्हा आता सायली कल्पनाकडे येते आणि तिला शांत करत म्हणते की आई, तुम्ही काळजी नका करू, देव्याई आपल्या पाठीशी आहे. सायली कल्पनाला सांगते की आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी देव्याईसमोर दिवा लावते, आपण प्रार्थना करूया त्यांच्यासाठी. तेव्हा सायलीने आता देव्याईसमोर दिवा लावलेला असतो आणि प्रार्थना करते की देव्याई, तू अर्जुन सर आणि चैतन्य सरांच्या पाठीशी राहा, त्यांची साथ दे. इतक्यात आता दिवा फडफडत असतो. तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो. तो रविराजांना सांगतो की चैतन्य आत्ताच आपल्यासोबत होता ना, अचानक गायब कुठे झाला आहे? तेव्हा आता रविराज म्हणतात की याला महिपत शिकण्यानं तर गायब केलं नसेल ना. अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर अश्विन आता जोरजोरात हाका मारतो. तर घरातले सगळेजण पळत येतात. तेव्हा अर्जुन विचारतो की काय झालं? तर अश्विन सांगतो की टीव्हीमध्ये बघ. तर चैतन्यने आता प्रेस कॉन्फरन्स घेतलेली असते. त्यावरती तो सांगतो की साक्षीचं जे काही प्रकरण घडलं आहे त्यामध्ये सगळी जबाबदारी माझी आहे. तिने फक्त आकाशापोटी अर्जुन सुभेदारांना जबाबदार धरलं आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांचा या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध